अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अनेकदा मानवी जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा माणूस सर्व बाजूंनी खचून जातो। कठोर परिश्रम करूनही त्याला यश मिळत नाही। घरात सतत वादविवाद होतात, आजारपण पिच्छा सोडत नाही किंवा कुलदोष अथवा पितृदोषांमुळे कुटुंबाची प्रगती खुंटते। अशा अत्यंत कठीण आणि अंधारल्या काळामध्ये भगवान दत्तात्रयांना शरण जाणे आणि त्यांच्यासमोर विशिष्ट भावाने प्रार्थना करणे हा एक अत्यंत अचूक आणि प्रभावी मार्ग मानला गेला आहे। या प्रार्थनेच्या प्रभावाने घराण्याची मूळ रक्षक असलेली कुलदेवता जागृत होते आणि भक्ताच्या पाठीशी ढाल बनून उभी राहते, असे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आणि संतांच्या अनुभूतींमध्ये सांगण्यात आले आहे। या संपूर्ण प्रक्रियेमागील शास्त्र आणि आध्यात्मिक रहस्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आपल्या संस्कृतीत कुलदेवतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कुलदेवता किंवा कुलदेवी ही आपल्या घराण्याची वंशाची मूळ ऊर्जा असते। आपल्या संपूर्ण वंशाचे कल्याण, ऐश्वर्य आणि आरोग्य टिकून ठेवण्यासाठी कुलदेवतेची कृपा असणे अनिवार्य मानले गेले आहे। परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे, धावपळीच्या जीवनशैलीमुळे किंवा अज्ञानामुळे अनेकांच्या हातून कुलधर्माचे पालन योग्य प्रकारे होत नाही। कुलदेवतेचे दर्शन न घेणे, कुलाचाराचे विधी विसरणे, घराण्यातील परंपरा खंडित होणे यामुळे कुलदेवता सुप्त अवस्थेत जाते किंवा तिची कृपा मिळेनाशी होते। जेव्हा कुलदेवतेचे संरक्षण कवच आपल्या पाठीवरून निघून जाते, तेव्हा कुटुंबाला बाहेरील नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर, वास्तुदोष आणि संकटांचा थेट सामना करावा लागतो। अशा वेळी जेव्हा सामान्य माणसाला आपल्या कुलदेवतेची कृपा कशी प्राप्त करावी हे समजत नाही, तेव्हा भगवान दत्तात्रेय हे तारणहार होऊन धावून येतात। भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिगुणात्मक शक्तींचे एकत्रित अवतार आहेत। ते संपूर्ण सृष्टीचे गुरु, आदिगुरु आणि संकट निवारक मानले जातात। दत्त महाराजांचे स्वरूप अत्यंत दयाळू आणि भक्ताला त्वरित फल देणारे आहे। जेव्हा एखादा भक्त अत्यंत व्याकुळ अंतःकरणाने दत्त महाराजांच्या चरणाशी लीन होतो आणि प्रार्थना करतो, तेव्हा दत्त महाराज त्या भक्ताच्या घराण्याच्या कुलदेवतेला त्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्यावर कृपा करण्यासाठी आवाहन करतात। दत्त महाराज हे सर्व शक्तींचे मूळ गुरु असल्याने त्यांच्या एका शब्दाने किंवा इच्छेने सुप्त झालेली किंवा रुष्ट झालेली कुलदेवता देखील तात्काळ प्रसन्न होते आणि भक्ताच्या पाठीशी उभी राहते। व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावन चरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो। भगवान दत्तात्रयांसमोर करायची ही विशेष प्रार्थना केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून तो अंतःकरणातील शुद्ध भाव आणि शरणागतीचा आविष्कार असावा लागतो। ही प्रार्थना करत असताना साधकाचा भाव अत्यंत शुद्ध, निष्पाप आणि समर्पित असावा लागतो। ही प्रार्थना करण्यापूर्वी भक्ताने दत्त महाराजांची मानसपूजा करायची आहे। मग एक माळ दत्त नामजप करायचा आहे। मग महाराजांच्या मूर्तीकडे किंवा प्रतिमेकडे पाहत मनात कोणताही अहंकार न ठेवता स्वतःला पूर्णपणे त्यांच्या चरणी अर्पण करावे लागते। प्रार्थनेची सुरुवात करताना प्रथम दत्त महाराजांचे स्मरण करून म्हणावे की हे औदुंबरवासी, अत्रिसूत, अनसूयानंदन, त्रैलोक्याच्या स्वामीनाथा भगवान दत्तात्रेया, मी आपल्या चरणी शरण आलो आहे। माझ्या ज्ञात अज्ञात पापांमुळे, माझ्या पूर्वजांच्या काही चुकांमुळे किंवा माझ्या अज्ञानामुळे जर मला माझ्या कुलदेवतेचा, कुलदेवीचा विसर पडला असेल, तिची सेवा घडण्यात काही त्रुटी राहिली असेल तर मला क्षमा करा। मी आज या तिथीला अगतिक झालो आहे। संकटांनी मला घेरले आहे। हे गुरुदेवा, तुम्ही सर्व समर्थ आहात, सर्व देवांचे देव आहात। माझ्या घराण्याची जी कुलदेवता आहे तिला माझ्यावर प्रसन्न करा। तिच्या कृपेचे कवच माझ्या आणि माझ्या कुटुंबाभोवती निर्माण करा। तुमच्या कृपेने माझी कुलदेवता माझ्या पाठीशी उभी राहू दे आणि तिच्या दिव्य शक्तीने माझ्या जीवनातील सर्व संकटे, विघ्न आणि नकारात्मकता नष्ट होऊ दे। माझ्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्याची स्थापना होऊ दे। ही प्रार्थना करताना डोळे मिटून आपल्या कुलदेवतेचे किंवा कुलदेवीचे रूप डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करावा। जरी एखाद्याला आपल्या कुलदेवतेचे नावही माहीत नसेल तरी दत्त महाराजांसमोर माझ्या घराण्याची जी कोणी कुलदेवता असेल ती दत्त महाराजांच्या आज्ञेने मला प्रसन्न हो
असा संकल्प सोडल्यास दत्त महाराज स्वतः त्या भक्ताला त्याच्या कुलदेवतेच्या ऊर्जेशी जोडून देतात. प्रार्थना झाल्यावर ओम श्री कुलदेवताभ्यो नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे. या प्रार्थनेचा प्रभाव इतका तीव्र का असतो याच्या मागे देखील एक आध्यात्मिक विज्ञान आहे. दत्त संप्रदायात असे मानले जाते की दत्त महाराज हे पितृदोषांचे निवारण करणारे प्रमुख दैवत आहेत. अनेकदा कुलदेवतेची कृपा न मिळण्यामागे पितृदोष हे एक मोठे कारण असते. पूर्वज तृप्त नसतील तर कुलदेवतेची शक्ती घराण्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जेव्हा आपण दत्त महाराजांसमोर प्रार्थना करतो तेव्हा दत्त महाराजांच्या प्रभावाने पितृदोष शांत होतात. पितर तृप्त झाले की कुलदेवता आपोआप प्रसन्न होते आणि तिचा शुभाशीर्वाद भक्ताला मिळतो. या प्रार्थनेमुळे भक्ताच्या मूलाधार चक्रातील ऊर्जा जागृत होते, कारण कुलदेवतेचा संबंध आपल्या मूलाधार चक्राशी आणि पृथ्वी तत्वाशी असतो, जे आपल्याला जीवनात स्थैर्य, सुरक्षा आणि समृद्धी प्रदान करते. दत्त महाराजांसमोर ही प्रार्थना केल्याने शरीरातील आणि वास्तूतील नकारात्मक लहरी नष्ट होतात आणि एक सकारात्मक ऊर्जेचे वलय निर्माण होते. हे वलय कुलदेवतेच्या दिव्य शक्तीला घराकडे आकर्षित करते. ही प्रार्थना केवळ एकदाच करून थांबायचे नसते, तर तिला आपल्या रोजच्या उपासनेचा एक भाग बनवणे आवश्यक आहे. किमान सलग 21 दिवस तरी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात दत्त महाराजांच्या फोटोसमोर दिवा लावून उदबत्ती ओवाळून अत्यंत शांत चित्ताने ही प्रार्थना करावी. शक्य असल्यास दर गुरुवारी दत्त महाराजांना पेढ्याचा किंवा प्रसादाचा नैवेद्य दाखवून हा प्रयोग अधिक तीव्रतेने करावा. जसजसा प्रार्थनेचा काळ वाढतो तसतसे भक्ताला आपल्या सभोवताली आणि घरात स्पष्ट बदल जाणवू लागतात. मनातील भीती, चिंता आणि नैराश्य दूर होऊन एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. रखडलेली कामे आपोआप मार्गी लागतात, घरातील आजारपणे कमी होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा निर्माण होतो. दत्त महाराजांसमोर ही प्रार्थना केल्याने कुलदेवतेची ती सुप्त शक्ती पुन्हा जागृत होते. कुलदेवता प्रसन्न होऊन घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकते आणि सकारात्मकतेचा संचार करते. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने कुलदेवता भक्ताच्या पाठीशी उभी राहून त्याला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवते आणि वाईट शक्तींपासून त्याचे रक्षण करते. हे सर्व लक्षण म्हणजेच कुलदेवता तुमच्या पाठीशी उभी राहिल्याचा आणि दत्त महाराजांची कृपा झाल्याचा प्रत्यक्ष पुरावा असतो. शेवटी श्रद्धा आणि सबुरी हे दत्तभक्तीचे दोन मुख्य स्तंभ आहेत. दत्त महाराजांसमोर ही प्रार्थना करताना मनात संपूर्ण विश्वास असावा की विश्वाचे चालक असलेले दत्तप्रभू माझ्या कुलदेवतेला माझ्या रक्षणासाठी नक्कीच जागृत करतील. या प्रार्थनेमुळे भक्ताचे नाते केवळ देवाशी जोडले जात नाही, तर त्याला त्याच्या मुळांची, वंशाची आणि संस्कृतीची जाणीव होते. दत्त महाराजांच्या चरणी केलेली ही एक छोटीशी पण भावपूर्ण प्रार्थना मानवी जीवनाचे संपूर्ण भाग्य बदलून टाकण्याची क्षमता ठेवते. कुलदेवतेच्या रूपाने मिळणारे हे दैवी संरक्षण भक्ताला या संसारातील सर्व संकटांशी लढण्याचे बळ देते आणि त्याला लौकिक तसेच पारमार्थिक सुखाचा मार्ग दाखवते, यात शंका नाही. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल. जर असं असेल तर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.